मरण पावलेली मुलगी चक्क जिवंत केली असे कोणते संत आपल्या विदर्भात होऊन गेले आणि त्यांचे चमत्कार पण भरपूर आहे आणि त्यामागं स्टोरी काय आहे, कशा प्रकारे हे झालं होतं, कसं घडलं होतं, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि तोपर्यंत फॉलो करून घ्या. सांगतोय आज आला आपण लाखनवाडी येथे. गुणवंत बाबांची लाखनवाडी हे ते विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आणि चांदूर बाजार तालुक्यामध्ये हे घडून बरेच दिवस झाले. ज्यावेळेस गुणवंत बाबा तिथे त्या वडाच्या झाडाखाली बसत होते आणि तिथं सर्वजण त्यांच्या दर्शनासाठी येत होते. जवळपास तिथं 200 ते 250 लोक जमलेले होते आणि एक वडील तिच्या मुलीला पण घेऊन आले तिथं दर्शनाला. तर बाबांनी काय केलं, ती मुलगी दर्शनाला आली पण बाबा काय करत होते, कोणी दर्शनाला आलं की त्यांच्याकडे काठी होती किंवा मग केरसुनी वगैरे राहत होतं, तर त्यानं ते प्रत्येकाला मारत होते. म्हणजे त्यांचे आशीर्वाद द्यायची पद्धतच ते होती. म्हणजे ते कोणाला म्हणत होते की माझ्याजवळ दर्शनाला येऊ नका, लांबूनच दर्शन घ्या. तरी लोक त्यांच्याकडे जाऊन दर्शन घ्यायचे, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचे. त्यांना काही ते आवडत नव्हतं. पर्यंत जेवढे योगी संत झाले त्यांना आवडत नसे की कोणी त्यांच्या पायावर डोकं ठेवून येऊन दर्शन घ्यावं, असं त्यांना आवडत नव्हतं. आणि ते आशीर्वाद द्यायची त्यांची पद्धतच अशी होती की ते त्यांना असं मारून सांगत जायत किंवा मग त्यांना काठीनं जरासा हे करून किंवा मग झाडणीनं हे करून. तर ते मुलगी गेली दर्शनाला, तर बाबांनी पण त्यांना केरसुनीनं असं मारून हे झालं, तर तेवढ्यातच मुलगी ते मरण पावली. पण तो देवाचा साक्षात्कारच देवांना लोकांना दाखवायचा असेल की बघा की साक्षात्कार कसा होतो. तर तेवढ्यातच ती मुलगी मरण पावली आणि सर्व भक्तांना वाटायला लागले की मुलगी तर मरण पावली. मग त्यातलाच एक भक्त उठला आणि महाराजांना म्हणाला, आता महाराज तुमचाच अधिकार आहे, तिला आता जिवंत करून दाखवा. तर अजून महाराजांनी 2-3 फटके लावले आणि अजून ते मुलगी जिवंत झाली. म्हणजे असे बाबांचे चमत्कार आहे. आणि त्यांच्या आरतीत म्हटलं पण आहे, समुद्राची शाही पुरेना गुण तुझे लिहिण्या. तेवढ्यातच मुलगी जिवंत झाली. आणि बघा साक्षात्कार, असे काही साक्षात्कार महाराजांनी केलेले आहेत. आणि जे गुणवंत बाबांना साक्षात रूपात मानतात त्यांनाच माहित आहे की महाराजांची किती मोठे चमत्कार आहेत. आणि आजही ते चमत्कार सत्यात होतात. जे स्वामींची भक्ती मनोभावे करतात त्यांना आजही चमत्कार दिसून येतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. विदर्भातली आपली माऊली जास्त लोकांना माहिती झाली पाहिजे की चमत्कार, त्यांचे साक्षात्कार कशा प्रकारे आहेत. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.